बातमी येते महायुतीच्या गोटातनं, कारण महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरा पुन्हा एकदा एक बैठक होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच मंत्र्यांचेही शपथविधी होतील अशी माहिती आहे। जर तोडगा नाही निघाला तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचेच शपथविधी होतील असं सूत्रांचं म्हणणं आहे। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राजू, अवघे काही तास उरले असताना ही महत्त्वाची बैठक। अश्विन, अगदी बरोबर आहे। आपण पाहतोय आज दिवसभरामध्ये जे आहे ते गटनेता निवड झाली। मुख्यमंत्री पदाचा दावेदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सुद्धा घोषणा आपल्याला अप्रत्यक्षपणे झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता खरं आहे की उद्या शपथ घेताना नेमके किती मंत्री असणार आहेत की फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार आहे, हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे। आणि आता जी तयारी करायला सांगितलेली आहे त्यामध्ये आपण पाहतोय की प्रशासन सध्या दोन्हीही पर्याय समोर ठेवून जे आहे ती तयारी करताना पाहायला मिळते। त्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहेत ते शपथविधी घेतील आणि आज रात्री उशिरा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे आहे ते उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या बैठकीत जर तोडगा निघाला तर दुसरा पर्याय म्हणून साधारणतः 20 शपथविधी जी आहे ती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने जे आहे ती दोन्हीही पर्याय समोर ठेवलेले आहेत। त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत ही बैठक पार पडल्यानंतर जे आहे ते स्पष्ट होईल की नेमके 3 होणार आहेत की 20 शपथविधी होणार आहेत ते। धन्यवाद राजू, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। दरम्यान उद्या शपथविधी सोहळा झाल्यावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत वचनपूर्ती संदर्भातल्या निर्णयांच्या घोषणांची शक्यता आहे। त्यामुळे नवं सरकार कोणत्या वचनपूर्तीची घोषणा करणार पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।